अलीकडेच बंगळुरूमधील काही क्रिएटर्सनी दिवसभरात फक्त 500 रुपयात जगणं अशा प्रकारचं चॅलेंज स्वीकारलं होतं, जे सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालं. सध्या सोशल मीडियावर नो स्पेंडिंग चॅलेंज हे पण चांगलंच गाजतंय. पण हे आहे काय? हे कसं करायचं? हे चॅलेंज जर घेतलं तर महिनाभरात माझ्या आयुष्यात असा काय फरक पडणार आहे? आणि पडलाच तर तो चांगला असेल की वाईट? हे सगळं समजून घेऊया. पण त्याआधी अशाच ट्रेंडिंग पण तुमच्या कामाच्या माहितीसाठी आमचं हिंदी, मराठी आणि इंग्रजी मनी मॅक्स चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही की मुळात हे नो स्पेंडिंग चॅलेंज आहे काय? या चॅलेंजमध्ये तुम्ही महिनाभरात आवश्यक वस्तू वगळता कोणतीही शॉपिंग करायची नाही. तुम्ही म्हणाल आम्ही असंही करत नाहीच, पण तसं नाही आहे. एकदा तुम्ही UPI म्हणजे जीपे, फोनपे वगैरे चेक करा. किती अनावश्यक खर्च करता हे तुमचं तुम्हालाच कळेल. पण मग आता आवश्यक काय आणि अनावश्यक काय हे कसं ठरवायचं? प्रत्येकाची गरज वेगळी, त्याप्रमाणे त्याचा खर्च वेगळा. जी मुलं घराबाहेर राहतात त्यांना बाहेरचं खाण्याशिवाय पर्याय नसतो. अशा वेळी काय करायचं सांगते. या चॅलेंजमध्ये तुम्ही गरजेच्या वस्तू खरेदी करायच्या किंवा गरजेचं आहे तेवढंच खायचं. म्हणजे फक्त 3 वेळचं जेवण, वीज बिल, खूपच गरजेच्या असलेल्या वस्तू एवढंच खरेदी करू शकता. म्हणजे जेवताना नो कुरुम, नो कॉफी, नो पिक्चर, नो हॉटेलिंग. मग जमेल का? करून बघा. पण त्याने मला काय फायदा होईल असा प्रश्न पडणंही साहजिक आहे. आणि 1 महिना पैसे वाचून काय होणार आहे असंही वाटूच शकतं. पण यामुळे तुम्हाला हे समजेल की तुमचा किती अनावश्यक खर्च हा टाळता येऊ शकतो. अनावश्यक खाण्याने तुमच्या आरोग्याला असणारा धोका काही प्रमाणात कमी होऊ शकतो. महिन्याकाठी तुम्ही किती पैसे वाचवू शकता याचा अंदाज येऊ शकतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आर्थिक शिस्तीचा पहिला धडा मिळू शकतो. तुम्हाला सगळ्यांनाच हे मान्य असेल की हल्ली अनेक जण, खास करून तरुणाई, पैशाचा जास्त विचार न करता बिनधास्तपणे खर्च करते. पण मोठमोठ्या कंपन्या सायकोलॉजिकल ट्रॅप करून तुम्हाला एखादी गोष्ट खरेदी करायला भाग पाडतात. डिड्रोट इफेक्ट बद्दलही तुम्ही ऐकलं असेल. म्हणजे एखादी नवीन, महागडी किंवा उच्च दर्जाची वस्तू खरेदी केल्यानंतर तिच्याशी सुसंगत राहण्यासाठी आपल्याकडील जुन्या वस्तू बदलून अधिक वस्तू खरेदी करण्याची लागणारी साखळी प्रतिक्रिया. खूप जड झालं ना? अगदी सोप्या भाषेत सांगते. म्हणजेच समजा तुम्ही एखादा कुर्ता घेतला, त्यानंतर त्यावर जातील असे कानातले आणि त्यानंतर त्यावर मॅचिंग अशा चपला. ही एक मानसिक अवस्था आहे जिथे नवीन वस्तूच्या मोहामुळे आपण अधिक खर्च करत राहतो आणि हे सगळं न संपणार आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, अनेक नामवंत व्यक्तींनी ही नो स्पेंड पद्धत जीवनशैली म्हणूनच स्वीकारली आहे. त्यामध्ये सुधा मूर्ती आणि रतन टाटा यांच्यासारख्या दिग्गजांचा समावेश आहे. सुधा मूर्तींना साड्या विकत घ्यायला खूप आवडायचं, पण त्यांनी त्यांच्या या आवडीचा त्याग केला. तर रतन टाटा हे खूप पैसा असूनही साध्या पद्धतीने प्रवास करायचे. हे सगळं बहुधा तुम्ही कुठे ना कुठे ऐकलं असेलच. पण तरी हे सगळं करून मला काय मिळेल असा प्रश्न उरतोच. या चॅलेंजच्या निमित्ताने तुम्हाला असं काहीतरी जगून बघायची संधी मिळाली आहे असा विचार केला तर? मुळात असे चॅलेंज स्वीकारल्यानं आपण स्वतःमध्ये बदल घडवून आणू शकतो का? तितकं आपलं स्वतःच्या सवयींवर नियंत्रण राहिलंय का? आपल्यावर असलेलं आपलंच नियंत्रण हे आपल्याच नियंत्रणाबाहेर तर गेलेलं नाही ना, हे तपासून बघता येईल. हे सगळं ऐकल्यावर तुम्हाला एकतरी मित्र किंवा मैत्रीण डोळ्यासमोर आली असेलच ना. हा व्हिडिओ तुमच्या त्या मित्राला पाठवा आणि त्याला हे चॅलेंज देऊन बघा. बघूया जमतंय का. तोपर्यंत पाहत रहा मनी मॅक्स.